नमस्कार मित्रांनो, जॉब अलर्ट आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण एका नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत। रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, रेल्वेमध्ये भरती केली जाणार आहे। 4460 जागेसाठी भरती होणार आहे। भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया। The Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board notice and indicate employment notice regarding the centralized employment notice for the recruitment of sub-inspectors and recruitment of constable in railway protection force. कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी भरती केली जाणार आहे। बघूया कशा जागा असणार आहे। कॉन्स्टेबलसाठी किती जागा आहे आणि सब इन्स्पेक्टरसाठी किती जागा आहे। तर RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सब इन्स्पेक्टर एकूण 452 जागा असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता असणारे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो। दुसरं जे पद आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कॉन्स्टेबल 4208 जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता असणारे 10वी उत्तीर्ण उमेदवार पण या पदासाठी अप्लाय करू शकतो। एज लिमिट काय दिलेलं आहे तर वयोमर्यादा दिलेली आहे। अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 1 जुलै 2024 रोजी कमीत कमी 20 वर्ष असणं गरजेचं आहे आणि मॅक्झिमम 28 वर्ष जनरल कॅटेगरीसाठी। SC ST कॅन्डिडेटला 5 वर्ष वयात सवलत देण्यात आलेली आहे। OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष वयात सूट देण्यात आलेली आहे। परीक्षा फीस किती असणार आहे। जनरल अँड OBC कॅन्डिडेट आणि EWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये परीक्षा फीज आहे। SC ST एक्स सर्व्हिसमॅन EBC अल्पसंख्याक आणि महिला कॅन्डिडेटसाठी 250 रुपये परीक्षा फी इथे चार्ज करण्यात आलेली आहे। आता महत्त्वाच्या तारखा बघूया। अर्ज कधी चालू होणार आहे। जर अर्ज सुरू होण्याची तारीख असणारे 15 एप्रिलपासून चालू होतात ॲप्लिकेशन, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 14 मे पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात। ॲडव्हर्टायझिंगची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करून अप्लाय करू शकता। तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।